पुण्यातील लक्ष्मी रस्ता येथे असलेल्या अत्यंत लोकप्रिय अशा कलाक्षेत्रम सिल्क्स वस्त्रदालनाने वर्षानुवर्ष चालत आलेली आपली ग्राहकाभिमुख परंपरा कायम राखली आहे. उत्तम कलाकृतीने निर्मिती केलेली रेशमी वस्त्रे ग्राहकांना उपलब्ध करून देणाऱ्या कलाक्षेत्रम सिल्क्स येथे पोंगल महोत्सव उत्साहात संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे या महोत्सवात खरेदी करणाऱ्या सुमारे 30,000 ग्राहकांमधील 10 निवडक विजेत्या ग्राहकांचा लकी ड्रॉ काढण्यात आला. या भाग्यवान ग्राहकांना शाही पैठणी भेट देण्यात आली. तसेच या महोत्सवात सेल्फी आणि उखाणे अशा स्पर्धांचा देखील समावेश होता. कलाक्षेत्रम सिल्कच्या भव्य दालनात मराठी चित्रपट आणि मालिकांमधील प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांच्या शुभ हस्ते ही भाग्यशाली सोडत काढण्यात आली. या प्रसंगी रोहन आयतम, हितेश आयतम, सागर पासकंटी, सचिन गरदास, विलास सातपुते, तेजस श्रीगादी, राम कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. आता तुमच्या सगळ्यांसमोर खरंच ते सगळे जे भांडे आहेत ते रिकामे केले गेलेले आहेत आणि सगळं असं एकदा आपण ढवळून घेतलेलं आहे. तर कुठे काही एकही चिठ्ठी खाली पडलेली याची मी दक्षता घेतली आहे. त्याच्यामुळे छान सगळं तुमच्या समोर आणि काही चिठ्ठ्या उघडल्या गेल्या. त्याच्यामुळे मी एक गोष्ट करेन, मी डोळे बंद करून ड्रॉ काढणार आणि आपण प्रत्येक 2-3 ड्रॉ काढल्यानंतर पण परत एकदा सगळं हलवूया. इट्स जस्ट गेम ऑफ चान्स. आणि मी तुम्हाला उपाय सांगितलेला आहे. तुमचं नाव जर याच्यात आलं नाही तर आजच्याच आपल्या मिस्टरांना सांगायचं किंवा आपल्या तरुण मुलाला सांगायचं जो नुकताच नोकरीला लागला असेल, कलाक्षेत्रमला मला घेऊन जाणे माझ्यासाठी एक साडी. सो नंबर 1 अक्षरशः डोळे बंद करून काढते कारण काही उघडल्या गेल्यात ना चिठ्ठ्या. फर्स्ट नीता असं लिहिलेलं इकडे नंबर दिलेला आहे. नंबर सांगायचा कोणी? कूपन नंबर सांगायचा. हा आहे का? अच्छा, कूपन नंबर 409. आपण सगळ्या कॉर्नर मधून काढतो. दुसरा नंबर आहे विजया पाटील. त्यांचा कूपन नंबर आहे 5483. 5483 असा हा दुसरा कूपन नंबर आहे. विजया पाटील नाव. आता तिसरा आपण ह्या कॉर्नर मधून काढू. ओके, तिसरं नाव आहे ऋतुजा, सॉरी काय लिहिलं नाही, ऋतुजा गुजर. कूपन नंबर आहे 503. 503. ओके, 503. आता पुढे आपण काढू. ओके, आता इथे नाव पुरुषाचं आहे पण साडी स्त्रीसाठीच घेतली गेली आहे. चेतन पालोस्कर सर आणि कूपन नंबर आहे 1781. 1781. पुढचं नाव आहे योगिता भुंडे. 2864 असा नंबर आहे. योगिता भुंडे 2864. 2864. आता एक सेंटर बंद काढते. डोळे बंद करून काढते. एकदा आपण असं ढवळून घेऊया म्हणजे कळायला नको ओपन आहे काय. मी नाहीतरी मुंबईची आहे, पुण्याची नाहीच आहे. हां, हर्षदा ज्ञानेश्वर मोडक. मोडकच आहे ना? हर्षदा ज्ञानेश्वर मोडक. 444 444 असा 444 444 असा हा नंबर. ओके. हो.
आता आपण परत असं वरती ठेवूया, ह्या दिशेने काढतो. आपण नेहमी खालून काढतो, तर एकदम वरची जी असेल ती उचलते. हां, सुधा तपकीर, स्नेहा आहे का, सॉरी, स्नेहा तपकीर, हां, स्नेहा तपकीर, आणि हा नंबर आहे 2868 2868 2868. हां, प्राजक्ता प्राजक्ता देशमुख 453 453. प्राजक्ता देशमुख. थोडे खालून ते ओके. दिस इज यशा जैन 1946 1946. आता हा शेवटचा चान्स आहे, तर मी एकदम खालून लास्ट चान्स. अनुजा कुलकर्णी 278 273. शेवटचं लकी ड्रॉ. सोडतीतील 10 भाग्यशाली विजेत्यांची नावे जाहीर केल्यानंतर निवेदिता सराफ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कलाक्षेत्रमचे कौतुक केले. त्याचप्रमाणे ज्या महिलांचा या सोडतीत नंबर लागला नाही, त्यांनी आपल्या पतिराजांना कलाक्षेत्रमध्ये आणून साडी विकत घ्यावी आणि या आनंदात खुल्या दिलाने सहभागी व्हावे, असे मजेशीर कोपरखळी सदृश्य आवाहन देखील केले. सहभाग घेतलाय त्या सगळ्यांना मी ऑल द बेस्ट करते. मला माहिती नाही कोणाची नावं येतील, ज्यांची नावं आली नाहीत त्यांनी आपापल्या पतीला सांगा की कलाक्षेत्रामध्ये माझ्यासाठी एक साडी घ्या म्हणून. अजून ताई, तुम्हाला जर काही सांगायचं असेल आपल्या प्रेक्षकांना कलाक्षेत्रमसाठी किंवा आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी, तर तुम्ही नक्की बोलू शकता. कलाक्षेत्रमचं बोलायचं म्हणजे आत्ताच आम्ही एक अशोक मामा नावाची सिरियल केली कलर्स मराठीवरती, आणि त्याच्यामध्ये 37 वर्षांनी परत आमच्या लग्नाचा एक असा छान सिक्वेन्स झाला. आणि त्यासाठी त्या ज्या दोन्ही साड्या होत्या त्या कलाक्षेत्रमने प्रोव्हाइड केल्या होत्या, आणि त्या दोन्ही पैठण्या अतिशय सुंदर होत्या, अनयुज्वल रंगांच्या होत्या. कारण खूप वर्षांनी थोडीशी अशी वयाने मोठी ब्राईड मी करत होते, तर मला फार असे ब्रायडल कलर्स नको होते, पण तरी सुद्धा खूप छान दिसेल अशी पैठणी हवी होती. तर अनयुज्वल असा ब्लू कलर, त्याला लाईम ग्रीन कलरचे काठ असलेली पैठणी त्यांनी दिली होती मला पाठवून, आणि अतिशय सुंदर, मला पिंक मुळात आवडतात, एकदम लाईट पिंक कलरची पैठणी सुद्धा त्यांनी पाठवली होती. आणि तो सिक्वेन्स जर तुम्ही अजूनही वूटवरती जाऊन पाहिला तर बघायला मिळतील. त्या दोन्ही कलाक्षेत्रमच्या पैठण्या होत्या, आणि मुळात म्हणजे मला असं वाटतं विश्वासार्हता, जशी सोनाराकडे आपण जातो तेव्हा सोन्याच्या त्या कसाची विश्वासार्हता असते. बऱ्याचदा कसं असतं, आपण त्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्यातली सखोल माहिती नसते ना, तर इथे सगळा विश्वासाचाच भाग आहे. म्हणजे आपण जसं विश्वासाने दागिने खरेदी करतो तसं विश्वासाने आपण साडी खरेदी करतो. त्यांनी म्हटले म्हणून ती प्युअर सिल्क आहे, कारण अलीकडे इतकं भारतामध्ये आपल्या इतकं मला वाटत नाही इतकं उत्तम काय म्हणूया आपण वस्त्र क्षेत्र दुसऱ्या कुठल्या देशात आहे इतकं उत्तम, आणि त्याच्यात उत्तम कॉपीज पण लगेच निघतात. त्याच्यामुळे ओरिजिनल आणि जी काही त्याची कॉपी असेल त्याच्यामध्ये फारसा फरक दिसत नाही. तेव्हा प्रश्न विश्वासाचा असतो. जे मला असं वाटतं की कलाक्षेत्रमच्या साड्या जर त्यांनी म्हटलं प्युअर सिल्क तर प्युअर सिल्कच आहे, जर त्यांनी म्हटलं हँडलूम तर ते हँडलूमच आहे. तर तुम्ही विश्वास ठेवून इकडे येऊन खरेदी करू शकता, असं मी ह्यांना म्हणेल. अतिशय यंग आहेत कलाक्षेत्राचे, तर अशी विश्वासार्हता मला वाटतं मेंटेन, कारण तुमची मला वाटतं आजूबाजूला 11 दुकानं आहेत, अशी 11 दुकानं सगळीकडे आहेत. आणि आपल्याला विश्वासाने जिकडे आपल्या लग्नाची, कारण आपण एवढे पैसे त्या किंवा पैशांबरोबर इमोशन्स पण असतात ना लग्नासाठी. जेव्हा मुलीसाठी आई साडी खरेदी करते तेव्हा नुसते पैसे नाही आहेत. आता माझ्यासाठी माझ्या लग्नातली 37 वर्षापूर्वीची साडी अजून मी ठरवलेली आहे आणि अजूनही उत्तम आहे. तर त्याच्याबरोबर तुमचे इमोशन्स असतात, तर ते पैसा आणि इमोशन्स या दोन्ही गोष्टीचं आपण बोलूया सार्थक होतं कलाक्षेत्रम सारख्या दुकानात आहे. तर माझ्यासाठी कलाक्षेत्रमला खूप खूप शुभेच्छा. तुमची वाटचाल अशीच पुढे चांगल्या रीतीने
राहू दे. कारण हँडलूम हा आपल्या देशाचा, जसं आपण म्हणतो आपलं संगीत, आपलं नृत्य, आपलं आणखीन आपल्या ज्या आर्टिझन्स कला ज्या आहेत वेगवेगळ्या हस्तकला, ज्यांनी आपण आपल्या देशाचं नाव जसं उंचावलंय, तसंच एक आपली हँडलूम ही जी गोष्ट आहे की हातमागावरती एखादी ती साडी विणली जाणं किंवा कापड विणलं जाणं, जिथे आपण आपली, मला वाटतं आपली मान अगदी अभिमानाने उंच राहू शकेल असं हे क्षेत्र आहे. आणि तशा त्या जास्त करून मी स्वतः हँडलूम शिवाय दुसरं काही शक्यतो घालत नाही. मला असं वाटतं की नाहीतर ती कलाच निघून जाईल. कारण बरोबर आहे, एक मशीनवरती तुम्ही 10 पैठण्या करू शकता, हातमागावरती एका पैठणीला बरेच दिवस लागतात. पण ते जर आपण सगळ्यांनी ठरवून त्याचा जर पुरस्कार केला नाही, आपण ठरवून जर त्याला पाठिंबा दिला नाही, तर ह्या ज्या कला आहेत त्या लोप पावतील. जसं आपला हँडब्लॉक प्रिंटिंग आहे किंवा ह्या लोप पावतील कला. त्याच्यासाठी अशा तुमच्यासारख्या दुकानांची गरज आहे की तुम्ही हँडलूमला प्राधान्य देऊन त्याचा विकास करता त्यासाठी. तर थँक्यू सो मच. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.